डिसिजन इज फेअर बॉल तर होताच, रेफरला घेतलेला आहे. डिसिजन येते थर्ड अंपायरचं. आपण वाट पाहतोय आणि डिसिजन पेंडिंग असं मला तुम्हाला लगेचच 40 सेकंड डिसिजन पेंडिंग स्क्रीनवर पाहायला मिळत आणि हा व्हाईट बॉल आहे. तर रेफरल सक्सेसफुल बाय टीम ग्राउंड ब्रेकर्स. एखादा विषय वाढवेल. बॅकची लिडिंग एक बॉल मागे प्लीज हो. कारण की आज पेन्सिल टॉटेलची टीम लीड करत आहेत मिस्टर सुमित तिवारी आणि रोहन कदम. हे दोघं टेक्निशियन लीड करत आहेत या टीमला. खूप महत्वाच्या बाबी आहेत. अनुभवाने या सर्व गोष्टी मिळतात आणि खरंच तो अनुभव सुमित तिवारी यांचा पाहायला मिळालाय आणि रोहन कदम यांचा देखील अनुभव आज आपण पाहतोय या पेन्सिल टॉटेलच्या टेक्निकल टीम मध्ये. तेजस बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट आर्यनसाठी चांगला बॉल. पाय चालले नाही. हातात ब्रँडेड बॅट असून चालत नाही. तुमच्या पायांची हालचाल अचूक असायला पाहिजे आणि ती हालचाल झाली नाही तर मग फटका तुमच्या मनासारखा खेळता येत नाही. दरम्यान त्याची एज होती. धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 42 धावांकडे. पण अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजचा सर्वोच्च धावफलक 61 धावांचा 61चा सर्वोच्च धावफलक राहिलेला आहे. पाहूया त्या 61 धावांच्या पलीकडे पोहोचतोय का ग्राउंड ब्रेकरचा संघ. पण सकाळचा खेळ देखील तितकाच चांगला तेजसचा आपण पाहिला. 3 षटकाराची नोंद तेजसने दिली आणि हा देखील एक विक्रमच लालबाग प्रीमियर लीगचा तेजसच्या नावावर राहिलेला आहे. जेव्हा संघाला गरज होती अशा वेळेला सकाळीच्या दुसऱ्या सामन्यात तेजसने 3 षटकार खेळून सामना आपल्या नावावर केला. दरम्यान धावसंख्या 44 एक गडी बाद. चला दोन्ही कॅप्टन्स रॉयल स्ट्रायकर्स आणि ट्रॉफी फायटर्स आपली टीम लिस्ट अपडेट करून टॉससाठी देत राहायचं आहे. रॉयल स्ट्रायकर्स आणि ट्रॉफी फायटर्स बी रेडी फॉर टॉस. आतापर्यंत 5व्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. धावसंख्या 44 एक गडी बाद. सन्माननीय संकेतजी खामकर जे GW खामकर मसाल्याचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या शुभ असं नडविकेचा कॉल केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. 44 एक गडी बाद. आर्यन कदम 20 वर खेळत आहेत. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला पूल केला. एलिव्हेशन तितकं होतं या बॉलवर आणि या धावा मिळत आहेत 1. धावसंख्या पोहोचते 45. आमचे बॉल बॉय जे आहेत स्क्वेअर लेगला त्या फ्लेक्सवर जोर देऊ नका. थोडे मागे थांबा मागे थांबा. आमचे बॉल बॉय जे सकाळपासून मेहनत घेत आहेत त्यांची देखील प्रशंसा व्हायला हवी. तर तिकडे पडण्याची शक्यता. थोडे मागे थांबा जेणेकरून तुम्हाला देखील तो त्रास होणार नाही. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला स्ट्रायकरला आर्यन 31 वर खेळत आहेत आणि सांगितलं धावसंख्या ग्राउंड ब्रेकरची 45. त्याची एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला. लेट्स सी ही एक धाव मिळते. ऑफिशियल डिसिजन दिलेला आहे ती एक धाव आहे. तर 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या मध्ये खूप चांगल्या पोस्ट आल्या होत्या. चाहते प्रचंड आहेत करण काळेचे. ऑन साइडला पूल केलंय. थोडी मोकळी होते फलंदाजाला आणि या 2 धावा मिळत आहेत. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला स्वाईप केलंय सन्माननीय संकेतजी खामकर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. गेल्याची डोर 2 धावा खर्च करत धावसंख्या 48 एक गडी बाद. शशांक स्ट्रायकर एंडला 10 वर खेळत आहे. चांगली पार्टनरशिप. धीम्या गतीचा बॉल आणि जाळ्यात अडकलेले आहेत शशांक. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. धक्का दुसरा. ग्राउंड ब्रेकर. नवीन बॅटर सौरव पासुतकर स्ट्रायकर एंडला आहे. धीम्या गतीचा बॉल हवेत खेळलाय. सरळ बॅटचा वापर करताना आपला फटका 4 झटका. फलंदाज सिक्सर. 54 ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि सर्व मिळतोय. भार्गवचा डान्स ती जी फ्लिपर होती मागच्या वर्षीची या वर्षी पुन्हा काटवील पाहायला मिळेल. बॅटची बॉटम एज बॉल धीम्या गतीने प्रवास करतोय. फॉलो थ्रू मध्ये येत आहे. एक धाव ऍड. ही गोष्ट जी आहे पुन्हा एकदा त्रास देईल. मानसिक त्रास देईल आर्यन कदमला. बॅटची धाव घेण्याचा प्रयत्न पण आता पाहूया अंपायर डिसिजन इज आउट का नाही. तिसऱ्या जमते का बॉल ब्लास्टर्स या टीमसाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार. शशांक पहिला जो फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल. एक सिंगल होते पुढे थ्रो बॉलिंग एंडला पण कुठल्या एंडला थ्रो करतो बॅकअप आहे का ते पाहणं गरजेचं आहे. थोडी घाई झाली क्षेत्ररक्षकाची. एका सेक्शनमध्ये थ्रो केला न पाहता पण बॅकअप असल्यामुळे सुदैवानं नुकसान झालं नाही. एक धाव मिळते.
हा जो भार्गव आहे त्याची काटपीन आज पाहिजे. पुन्हा एकदा ते व्हायरल होतील का युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर? भार्गव हे संध्याकाळी इन्व्हिटेशन मॅच आहे. चार्जर्स आणि स्टार्स या दोन संघांदरम्यान ती इन्व्हिटेशन मॅच आपण पाहणार आहोत. बॉलर शशांक बॅटफुटला बॅलन्स करून कट करण्याचा प्रयत्न फ्लेक्झिबल आहेत फलंदाज तेजस मांडगावकर. गुडघ्यावर प्रॉपर बॅलन्स करताना कट करायचा प्रयत्न त्यांचा होता. इंटेंट क्लिअर आहे, मला प्रत्येक बॉलवर धावा गोळा करायच्या आहेत आणि त्यासाठी ती बॉडी ऍडजस्टमेंट सुद्धा तेजस मांडगावकरची आपण पाहतोय. सकाळी देखील त्यांनी एक तंत्र वापरलं होतं. सुरुवातीला सेट व्हायचं आणि त्यानंतर मग चार्ज करायचं, ते तंत्र सकाळी आपण पाहिलं. त्याचमुळे दुसऱ्या डावासाठी परिपक्व असा फलंदाज म्हणून तेजस मांडगावकर यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. पण शशांकचं आव्हान कसा पेललाय, क्लासिक कव्हर ड्राईव्ह ऍट हिज बेस्ट. पण मी ते फक्त एक धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. शशांकच्या विरोधात तेजस सुद्धा हळूहळू डोकं वर काढते, कारण जर मोठ्या धावफलकाला अचीव करायचं आहे तर पहिल्या षटकापासूनच ती पूर्वतयारी तुम्हाला करावी लागते आणि तीच तयारी तेजस मांडगावकरची पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 2. फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक दर्शक मध्ये बॉल थेट रस्त्यावर जाऊन पडतोय. हा नो बॉल आहे आणि नो बॉलवर धावा मिळतील 2. 3 धावांचा बोनस. समोर शशांक वन विकेटनं आकुटबाचा बॉल फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पंचदर्शक आणि काही अंतराने या मैदानात फक्त 2 धावा. 6 मिळू शकल्या असत्या पण 2 धावाच मिळालेल्या आहेत. 2 धावांची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 4 तीनच्या समाप्तीनंतर 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. प्रत्येक षटकामागे जवळपास 10च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि म्हणूनच पहिल्या षटकामध्ये एक पॉझिटिव्ह इंटेंट या 2 फलंदाजांचा पाहायला मिळते, प्रतीक आणि तेजस. तेजसने ड्रायव्हिंग सीटवर बसणं पसंत केलंय. ऑफस्टच्या बाहेरचा बॉल पाय स्ट्राईक मोठी करून स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॉल जातोय बी झोन मध्ये. पायची 1 धाव मिळते. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजेच एकूण 57 धावांचा आणि 57 पैकी 8 धावा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 49 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 31 चेंडू, 49 धावांची गरज. सेकंड इनिंग मध्ये येईल. व्यवस्थित सांभाळायचे. एकदा स्क्वेअर ड्राईव्ह बॉल जाईल कव्हर पॉइंटला. मिळते 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर बॉल ब्लास्टर संघ पोहोचतोय. विन बाद 9 9 ऑन बोर्ड विदाउट लॉस. एन्जॉय करतायत आपल्या सर्व मित्रांना खेळताना पाहून तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. अमेय बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत प्रतीक केदारी. बॉल विकेटच्या दिशेत दरम्यान मिळते. 30 झोन मध्ये 1 धाव. एका धावाची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 10 वर. जिंकण्यासाठी अजून 47 धावांची गरज आहे. 29 चेंडू आणि 47 धावांची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. जसा आत्मविश्वास दोन्ही संघातील खेळाडूंचा दिसतोय म्हणजेच रिझल्ट शेवटच्या षटकावर जाईल ही दाट शक्यता आता वाटते. मिस्टर केदारी उचलतील का जबाबदारी? करायचा होता पण बॉल जातोय मागे. फाईन लेगला 1 मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या झाली 11. मागच्या सामन्यामध्ये जे करता आलं नाही ते करण्याची पुन्हा संधी मिळते जेव्हा आपण लीग स्टेजेस मध्ये खेळतो. आणि म्हणूनच प्रतीक जे षटकार खेचण्यासाठी ओळखले जातात तेजस चर्चा करतायत. यावेळेस ऑन साइडला लॉक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला आहे 2 आणि यावेळी धावा 2ची होते. सातत्यानं फटके खेचले जातात या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. तुमच्याकडे जर प्रॉपर एलिव्हेशन असलं तर मग तुम्ही या मैदानावर अजिंक्य राहू शकता आणि तेच या ठिकाणी प्रतीक आणि तेजसच्या वतीनं सातत्याने पाहायला मिळते. ऍटलिस्ट एलिव्हेशन देत आहेत की बॉल डी झोन मध्ये जाईल. गॅप शोधण्याचा प्रयत्न करतायत
अमित चव्हाण ऑन द विकेट. सरकटचा केला वापर, बॉल करतो हवाई सफर. मैदान कुठलं असं नाव फक्त आपलंच चालते. प्रतीक केदारी षटकार. GW काका मसाले सिक्सर. स्वागत करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं सन्माननीय बाळासाहेब खोपडे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूर आहे, गॅप शोधलाय. मिळते ही एक धाव आणि धावसंख्या पोहोचते आता 20 या आकड्यावर. मी त्यांच्या वतीने मिळते का ग्राउंड ब्रेकर्सला मोठ्या विकेटला बॉलर तयार. अमेचा एकच ध्येय विकेट घ्यायचं आहे, पण क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले. कव्हरला पोचता पोचता कमी पडले. या पहिल्या विकेटसाठी बॉल ब्लास्टर्ससाठी प्रतीक केदार आणि तेजस्वी शशांक. चेंडू समजलाच नाही, थोडासा वेळ घेतला, कधी खेचली होती त्यांच्या प्रार्थना इथे. पण आता दोन्ही संघ जर लालबागच्या राजाचे भाविक आहेत तर मग त्यांच्या वतीने आता तो कमबॅक होईल का. त्याची बॉल फॉलो थ्रू मध्ये शशांक साईडला स्वाईप केला. सन्माननीय जितेंद्रजी तिवारी यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय जितेंद्रजी तिवारी या आपलं स्वागत आहे. मी विनंती करतो आयोजन कमिटीच्या वतीनं सन्माननीय जितेंद्रजी तिवारी आपण व्यासपीठावर आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. लालबाग प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. तर धावसंख्या 23. एक बॉल ब्लास्टर टीम चांगल्या स्थितीत का दिसते. प्रतीक आणि तेजस या दोघांचा खेळ जो कधीही गिअर चेंज करू शकतो, कारण तेजसचे 3 षटकार लगातार आपण पाहिलेले आहेत या अगोदर आणि म्हणूनच प्रतीक केदारची त्याला साथ मिळते ही जमेची बाब आहे. पण शशांक देखील सांगतो की जितके डॉट देता येतील, जितकं प्रेशर बिल्डअप करता येईल तितका गोलंदाजांनी प्रयत्न करायला हवा. ते करतायत. एक्झॅक्टली हेच मी उल्लेख करत होतो की डॉट बॉस आले पाहिजे. शशांक त्याच ट्रॅकवर आहे. विकेटचा शोध जरी घेता येत नाहीये महत्वाची असते जेव्हा आपण मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळतो. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. धावसंख्या बॉल ब्लास्टरची बिनबाद 23. हवेत आहे बॉल. एलिव्हेशन प्रॉपर. बॉल हवाई सफर करून पोहोचतोय काउंटरला सीमारेषा पार. त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. आकाश भोसले पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहे. शेवटच्या षटकाची सुरुवात करत आहे. आढावा घेत आहे प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा प्रतीक केदारी. पहिला बॉल फेस करण्यासाठी या शेवटच्या षटकातला त्याची एज. विकेट किपर दूर राहिले. साहिलचा कॉल प्रतीक स्वीकारतो. एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेचं महत्व साहिल. एका छोट्या मैदानात सुद्धा चांगलं क्रिकेट खेळता येऊ शकतं. त्याची प्रचिती, त्याचं प्रमाण आपण लालबाग प्रीमियर लीगच्या वतीनं सातत्याने देतोय. 5 चेंडू 10 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. आकाश ड्राईव्ह केला बॉलला. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे. झेल घेत आहे आणि साहिलचा खेळ संपतोय. प्रस्त टिकवून आहे. पाहूयात त्यांचं प्रस्त टिकेल का. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. आकाशला आकाश दाखवण्याचा प्रयत्न होता. बॉल येतोय मिड विकेट मिड ऑन झोन मध्ये आणि प्रतीक केदारी नॉनसाइड एंडला. फलंदाज आल्या पावली परत. मनोज बॅक टू बॅक. हा खेळ आपल्या नावावर करावा लागेल. संजू खामकर यांना 3 चेंडू 10 धावांची गरज. एखाद्याने बॉलर ड्राईव्ह केलंय. ही खूप चांगलं केलं संजू खामकर यांनी. त्यांना माहित आहे की प्रतीक केदारी यांची बॅट प्रत्युत्तर देते. तर अशा वेळेला स्वतः फिनिशर न बनता जो सेट बॅटर झालेला आहे त्याला कुठेतरी संधी मिळायला हवी आणि त्याच्या मध्ये पाहायला मिळाली. 2 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला प्रतीक केदारी. उचलतील का जबाबदारी. स्ट्रोक घेतील का लय भारी. 2 चेंडू 9 धावांची गरज. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर आकाश. उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. बॉल नाही लॉंगा सीमारेषा पार. येतो षटकार. प्रतीक केदारी. इज ऑन 2 धावा. 7 धावांची गरज आहे. कमीत कमी षटकार येईल का. 1 बॉल 7 रन्स. तुमच्या बाहेर गेला आणि आता निकाल घेऊ शकतोय बॉल ब्लास्टर संघ आपल्या बाजूने, कारण एका चेंडूवर 7 धावांची गरज. 1 बॉल 6 रन्स. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि तो फेअर बॉल आहे का तर या ठिकाणी रेफरल